नमस्कार. दिनांक 29 जुलै. कथेचं शीर्षक आहे ए संतन की बानी. एक कबीरपंथी अक्कलकोटास आला. दिसायला देखणा होता. उत्तम पोशाखही होता. पदे अभंग म्हणत भिक्षेसाठी गावात फिरे. परंतु खाजगीत मात्र तो व्यभिचारी होता. महाराज गणपतराव जोशांच्या देवडीवर बसले होते तेव्हा बुवांची फेरी आली. पाहता क्षणीच महाराजांनी बुवांचे ढोंग ओळखले. डाव्या हातांची पोकळ मूठ वळून त्यात उजव्या हाताच्या बोटांची काढघाल करीत हसत हसत महाराज म्हणू लागले, ए संतन की बानी, साधू राम ए संतन की बानी. बुवांच्या ढोंगीपणाचा असा भरा होताच बुवा बाईसह पळाले. साधूचे ढोंग आणणे सोपे असते, पण साधुत्व निभावणे फार कठीण असते. भगवे कपडे, रुद्राक्षमाळा, दाढी, जटा, गंध, बुक्क्याचे टिळे यामुळे वरवर रूप बदलेल, पण आतल्या रूप स्वभावाचे काय? या सोंगाखाली दडलेल्या आसक्तीचे काय? ती बदलणे खरोखरच कठीण असते. या कथेतील कबीरपंथी बुवा अशा दांभिकाचे उदाहरण आहे. देखणे रूप, गोड गळा, गंध, बुक्क्यांचे टिळे यामुळे बुवाचे सोंग उत्तम वठले होते, तरी त्याचे आत भोगवृत्तीच दडली होती. किंबहुना नाना प्रकारचे विषय भोग घेण्यासाठी त्याला साधुत्वाचे सोंग सोयीचे ठरले होते. महाराजांपुढे असे ढोंग धत्तूर चालत नसे. त्यांनी ते उघड करताच बुवा बाईसह पळाला. व्यवहारात भोळ्या भाबड्यांची फसवणूक होते, तशी परमार्थातही होते. फसणारे फसतात खरे, पण फसवणारेही एक प्रकारे स्वतःला फसवतच असतात. आत्मवंचनाच करीत असतात. हे कोणी ध्यानात घेत नाही. म्हणून तर नित्य सावध राहण्याचा इशारा सर्व साधू संत देत असतात. या कथेतील कबीरपंथी बुवा म्हणजे जगाला फसवता फसवता स्वतःला फसवणारा, स्वतःशीच प्रतारणा करणारा दांभिक जीव आहे. सरळ मार्गाने वागावे, आपले रामरूप आहे हे जाणून घ्यावे या हेतूने त्यांना कबीरपंथी म्हटले आहे. कबीराने आपल्या आतले आत्मारामाचे स्वरूप जाणले होते. तो सदैव त्या आत्मारामाच्या चिंतनात रंगलेला असायचा, पण म्हणून त्याने स्वतःचा कधीच उदो केला नाही, स्वतःचा महिमा वाढवला नाही. कोणी त्याची स्तुती करू लागला तर त्याने त्याला धुडकावले आहे. तो म्हणतो, मी काय असे विशेष करतो की तुम्ही मला डोक्यावर घेऊन नाचावे? कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बहेगे कोटी कबीर. त्या गोपींच्या भक्तीपुढे मी म्हणजे अगदी तुच्छच ठरेन. तुकाराम रामदासांप्रमाणे कबीरानेही परमार्थातल्याच नाही तर एकूण दांभिकतेवर कडाडून टीका केली आहे. तरीही दांभिक माणसे आपला ठकवण्याचा धंदा सोडत नाहीत. पुन्हा पुन्हा अशी दांभिक माणसे समाजात उद्भवतातच. त्यांच्यापासून समाजाला वाचवण्यासाठी, साध्या भोळ्यांचे रक्षण करण्यासाठी देव साधू संतांच्या रूपाने पुन्हा पुन्हा अवतरत असतो. आता या लीलेतच पहा ना. कबीरपंथी म्हणवणाऱ्या जीवाने सरळ वागावे, आपले मूळचे रामरूप जाणून घ्यावे यासाठी त्याला उत्तम देह मिळाला आहे. सद्या सत्य बोला, यथा तथ्य चाला या वचनानुसार हातापायाची इंद्रिये दिली आहेत. देवाचे गुणगान गावे, ऐकावे यासाठी त्याला कान आणि वाचा मिळाली आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या पाहण्यासाठी त्याला डोळे दिले आहेत. सदा सर्वदा योग तुझा घडावा म्हणून त्याला मन, चित्त, बुद्धीसारखी अंतःकरणे लाभली आहेत. पण म्हणतात ना, नावाजला गुरव देवळात हगला, तसा प्रकार जीवाच्या बाबतीत होतो. मिळालेल्या देह वैभवाने मी म्हणजे देहत्व या अहंकाराने तो वागतो. वाकड्या विचारात शिरतो. खाणे, पिणे, लेणे आणि विणे यातच वाहवत जातो. प्रपंचात त्याने उत्तम प्रकारे नांदावे यासाठी त्याला कुंडलिनी जगदंबेसारखी उत्तम लक्ष्मी लाभलेली असूनही तो बाहेर ख्याली होतो. जगाला मोहविणाऱ्या अविद्या मायेच्या फंदात पडून तो तिला बरोबर घेऊन फिरतो. तिच्याशिवाय एक क्षणभरही राहत नाही. या व्यभिचाराला काय म्हणावे? त्याच्या या चुकीच्या वागण्याची समज देण्यासाठीच त्याच्या जीवनाच्या वाटेवरील एका देवडीवर
म्हणजेच एका टप्प्यावर देव सद्गुरू रूपाने बसलेला दिसतो. तो जीवाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतो. दुर्गुणांचा बोभाटा झाल्याने जीव खजील होतो. त्याचा अहंकारी जीवपणाच म्हणजेच मीपणा आणि त्याला नादी लावणारी माया म्हणजे बाहेरख्याली प्रवृत्ती ही दोन्ही परांगंदा होतात, नाहीशी होतात. सद्गुरूंचे कार्य कसे चालते यावर प्रकाश टाकणारी ही लीला आहे. धन्यवाद.